मित्रांनो नमस्कार. मी चंद्रशेखर बोर्डे आज अत्यंत महत्त्वाचे अनाउन्समेंट करायला तुमच्यासमोर उभा आहे. मागील 3 ते 4 महिन्यापासून आपण कोरोनामुळे प्रत्येकजण घरी बसलेलो आहोत आणि परीक्षांची तयारी करत आहोत. आणि आता सिच्युएशन थोडीशी नॉर्मल होत चाललेली आहे आणि त्यामुळे बँकिंगची ॲड आलेली आहे. त्याचसोबत MPSCच्या परीक्षांची तारीखसुद्धा डिक्लेअर झालेली आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थी प्रामुख्याने MPSC आणि बँकिंग या दोन परीक्षांची तयारी करत असतात आणि सर्वात जास्त रिक्रुटमेंटसुद्धा बँकिंग मार्फतच होत असते. आणि त्यामुळे या घरी बसलेल्या आपल्या विद्यार्थ्यांना सगळ्यात चांगलं काय ऑफर करता येईल याचा विचार मागील 3 ते 4 महिन्यापासून चालू होता. पण करोना हा फक्त एक ट्रिगर पॉईंट ठरला माझ्यासाठी. आम्ही त्याच्यापूर्वीच मागील वर्षभरापासून ऑनलाईन सोल्युशन देण्यासाठी मुलांना आपल्याला काय करता येईल याचा मी विचार करत होतो. आणि त्यासाठी प्रत्येक क्षेत्रातील सर्वोत्तम फॅकल्टीच्या मी कॉन्टॅक्टमध्ये होतो. मागील 10 ते 15 वर्षापासून मी स्वतः या टीचिंगच्या फील्डमध्ये असल्यामुळे माझी बऱ्याच मित्रांशी ओळख होती प्रत्येक क्षेत्रात. मग ते MPSC असो, बँकिंग असो की MBAच्या एक्झाम्स असो, या प्रत्येक एक्झाममध्ये शिकवणारे मागील 8 ते 10 वर्षापासूनचे चांगले फॅकल्टीज जे आहेत त्यांच्या मी कॉन्टॅक्टमध्ये होतो. आणि आता या कोविड-19च्या क्रायसिसमध्ये सध्या आपल्याला मुलांना जास्तीत जास्त चांगलं ऑनलाईन, खास करून लाईव्ह लेक्चर्स आणि प्री रेकॉर्डेड लेक्चर्स या दोन्हींचं कॉम्बिनेशन आपल्याला कसं देता येईल याचा विचार करून एक सर्वोत्तम टीम तुमच्यासमोर आणलेली आहे बँकिंग आणि MPSCसाठी. त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती इथे घेणार आहोत. तर आपल्या या ॲपचं नाव, मोबाईल ॲपचं नाव आय प्रथम असणार आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की ही ॲप व्हाईट लेबल ॲप नाही आहे. या ॲपसाठी आपण दिल्ली बेस्ड डेव्हलपर्स घेतले होते आणि त्यांच्याकडनं आपण ही ॲप रेकॉर्ड टाईममध्ये तयार करून घेतली. आणि यामध्ये जे शिकवणारे फॅकल्टीज असतील ते डेडिकेटेड प्रोफेशनल्स आहेत, आपापल्या फील्डमधले बाप माणसं आहेत ती. आणि पूर्णतः डिजिटल सोल्युशन असणार आहे. असं नाही की आम्ही तुमच्यासोबत टेस्टसाठी PDF शेअर करू आणि मग ते तुम्ही सॉल्व्ह करा. नाही, 100% ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे हा. आणि आपलं सध्याचा फोकस जो आहे तो बँकिंग आणि MPSCच्या एक्झाम्स असणार आहे. आपण सुरुवात करूया MPSCच्या एक्झाम्सपासून. तर MPSCमध्ये आपण राज्यसेवा गट ब ज्यामध्ये PSI STI असिस्टंट, गट क ज्यामध्ये टॅक्स असिस्टंट, एक्साईज सब इन्स्पेक्टर यासारख्या पोस्ट येतात. नंतर फॉरेस्ट सर्व्हिस आहे, ॲग्रिकल्चर आहे, इंजिनिअरिंग आहे. म्हणजे MPSCच्या या महत्त्वाच्या एक्झाम्स आपण त्यामध्ये कव्हर करणार आहोत. आणि त्यानंतर सरळ सेवा भरती असेल, पोलीस भरती असेल, यासारख्या एक्झाम्ससुद्धा आपण कव्हर करणार आहोत. यासाठी आपल्याकडे जी टीम आहे त्या टीमची मी तुम्हाला थोडक्यात ओळख करून देतो. आकाश जाधव हे नाव संपूर्ण राज्यालाच नव्हे तर देशाला माहिती आहे. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये मागील 10 वर्षांपासून नंबर 1 फॅकल्टी म्हणून ते आहेत. याशिवाय अमित पाटील, जयंत मोकाशी आणि नसीर हैदर सर. तर थोडक्यात मी यांची ओळख करून देतो. अमित पाटील सरांनाही तुम्ही ओळखत असाल, सध्या मराठीतून क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड शिकवत आहेत आणि खूप चांगला रिस्पॉन्स आहे मुलांचा त्यांच्या लेक्चर्सला. जयंत मोकाशी सर MBAच्या फील्डमध्ये ज्या टॉपमोस्ट इन्स्टिट्यूशन्स आहेत त्या टॉपमोस्ट इन्स्टिट्यूशनमध्ये सरांचं सिलेक्शन झालेलं आहे. आणि ॲप्टिट्यूड मागील 10 ते 12 वर्षापासून ते शिकवत आहेत. लॉजिकल रिझनिंग आणि इंग्लिश ह्या त्यांच्या कोर फील्ड्स आहेत, पण ते लॉजिकल रिझनिंग शिकवतील. नसीर हैदर सर हे महाराष्ट्रातले मोजके सेल्टा सर्टिफाईड इंग्लिश ट्युटर आहेत आणि ते आपल्याला इथे इंग्लिश शिकवणार आहेत. जनरल स्टडीजमध्ये मी स्वतः, नंतर प्रिया गोंधळेकर मॅडम ज्या नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी औरंगाबाद इथे शिकवतात लॉ. स्वतः UPSC मेन्स त्यांनी 2दा दिलेली आहे. पॉलिटी, इकॉनॉमिक्स आणि सायन्स हे त्यांचे कोर सब्जेक्ट्स आहेत. गोपाळकृष्ण यादव सर स्वतः 2012च्या राज्यसभेत असिस्टंट कमिशनर म्हणून सिलेक्ट झाले होते. मी स्वतः 2012च्या राज्यसभेमध्ये असिस्टंट कमिशनर म्हणून सिलेक्ट झालो होतो. आमच्याकडे जबाबदारी असेल जनरल स्टडीजमधील जॉग्रफी, पॉलिटी या विषयांची आणि हिस्ट्री या विषयाची. म्हणजे थोडक्यात MPSCसाठी परिपूर्ण अशी टीम तुमच्यासमोर आम्ही उभी केलेली आहे. आणि जेणेकरून तुम्हाला एंड टू एंड सोल्युशन मिळेल. प्रीपासून इंटरव्ह्यूपर्यंतचं मार्गदर्शन असेल. आणि यानंतर जी बँकिंगची जबाबदारी आहे बँकिंगच्या कोर्सची, ती माहिती देण्यासाठी मी आकाश जाधव यांना बोलवतो. आकाश जाधव सर इथून पुढे जी महत्त्वाची अनाउन्समेंट आहे बँकिंगच्या कोर्सेससाठी ती अनाउन्समेंट करतील. तर मी सरांना आमंत्रित करतो. थँक्यू.
नमस्कार, मी आकाश जाधव. आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा मी बोर्डे सरांचा धन्यवाद देतो की त्यांनी बँकिंगची पूर्ण जबाबदारी जी आहे ती माझ्यावर दिलेली आहे. या ठिकाणी काम करत असताना पहिल्यांदा हे काम आज जरी तुमच्या समोर दिसत असेल, पण याची सुरुवात सप्टेंबर 2018 मध्ये झाली होती. त्यावेळेस कुठेतरी मनामध्ये चाललं होतं की असं काही डिजिटल सोल्युशन असावं जेणेकरून जे बाहेरचे इन्स्टिट्यूट वापरतात ते आपल्याला वापरता आलं पाहिजे. तसं सोल्युशन इथे महाराष्ट्रातली कोणती लोकल इन्स्टिट्यूट जी आहे त्यांच्याकडे नव्हतं. त्यामुळं वारंवार ह्या प्रत्येक कामासाठी आपल्या बाहेर वेगवेगळ्या ठिकाणाहून जाऊन ही चौकशी करावी लागायची. तर पहिल्यांदा सप्टेंबर 2018 मध्ये आम्ही दिल्लीमध्ये गेलो आणि तिथं कोणकोणत्या पद्धतीने हे काम चालतात हे बघितलं की ओव्हरऑल सॉफ्टवेअर कोणतं वापरतात, ॲप कोणतं चालतं, त्याच्याशिवाय अजून बाकी जे काही टेक्निकल डिटेल्स आहेत ते कोण कोण बनवतं, कसं चालतं, त्यातला एक एक पार्ट इम्प्लिमेंट करायला सगळ्यात पहिल्यांदा 2-3 क्लासरूम जोडून असतील तर जोडून त्याचं सोबत त्याच्यावर स्ट्रीमिंग करता येते का हे पहिल्यांदा सक्सेसफुल झालं. त्यानंतर दुसऱ्या स्टेजमध्ये स्टुडिओ सेट करून सप्टेंबर 2019 पासून ते आतापर्यंत अर्थात वर्षभराच्या आतमध्ये एक 10 महिन्याच्या काळामध्ये आपल्याला 83,500 एवढे सबस्क्रायबर बँक एक्झामसाठी जमवता आले. ऍक्च्युअल बँक एक्झाम देणारा क्राऊड हा महाराष्ट्रामध्ये लाख 1.25 लाखाच्या मध्ये कोणती एक्झाम देतो, तर एक 1.25 लाखाच्या क्राऊडपैकी सबस्टेन्शियल 83,500 लोक यामुळे जमा झाले कारण की त्यांना मिळणारा वेळोवेळी मिळणारा कंटेंट, अचूक माहिती आणि या बळावर त्याच्यानंतर हळूहळू सोबत हे इंटरॅक्टिव्ह पॅनल जे पाठीमागं दिसतंय ते आणून त्यानंतर लेक्चर सिरीज येईल त्यावर आणि दुसरे जे बाकी टॅब आहेत त्या टॅबवर सुद्धा सक्सेसफुली चालू केली. एक एक टप्पा पुढे जात असताना पुढच्या टप्प्यामध्ये ॲपचं डेव्हलपमेंट आलं आणि ॲपची कल्पना डोक्यात आली. त्या पाठीमागचं रिझन असं की युट्यूबवर हे सगळे लेक्चर घेत असताना कुठंतरी एक लिमिटेशन्स येऊन जाते. तुम्हाला होमवर्क देण्यामध्ये त्यासाठी टेलिग्रामला जा, तुम्हाला टेस्ट देण्यामध्ये त्यासाठी वेगळ्या गोष्टीला जा. तर या सगळ्या गोष्टींचं एकच सोल्युशन अर्थात लेक्चरचा व्हिडिओ, एक PDF नोट्स आणि टेस्ट सिरीज. त्या टॉपिकची टेस्ट सिरीज असेल, डेली क्विज किंवा डेली एक्सरसाइज आणि त्यानंतर टेस्ट, ह्या सगळ्यांचं मिळून एका सोल्युशनसाठी ही आवश्यकता होती. आणि एक मागच्या 5-6 महिन्याची ते काम म्हणजे प्री कोरोनाच्या खूप आधी ते काम दिल्लीतल्या एका डेव्हलपरकडे आम्ही दिलं. आता त्यानंतर थोडासा कोरोनामुळे 1-2 महिन्यात एक गोष्ट मिळायला लेट झाली, पण आता एक कम्प्लीट सोल्युशन आपल्या हातामध्ये आहे. भलेही सध्याला हे सोल्युशन तुम्हाला आहे त्या पद्धतीनं किंवा जसं तुमचं एक्सपेक्टेशन असं काय काही लोकांचं त्यांच्या हिशोबानं दिसत नसेल, पण ओव्हरऑल सध्या असा आहे की एक मोठा हौद किंवा रांजण बनवलेलं आहे. रांजण बनवल्यानंतर चालू केल्यानंतर पहिल्यांदा त्यामध्ये एकेका वाटीनं पाणी टाकलं चालू होतं. आता हळूहळू मगनं पाणी टाकणं चालू आहे. त्यानंतर हळूहळू आपण बादलीनं पाणी टाकूयात आणि आपला रांजण फील करण्याचा प्रयत्न करूयात. तर नवीन त्यातला जितका काही पार्ट कामाचा आहे ऍक्च्युअलमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला थोडंसं पुढे लॉन्च करायची होत्या, पण मधल्या काळात ग्रामीण बँकेची ऍड आली आणि कोरोना कुठं थांबत नाहीये हे पाहता बाकी सुद्धा एक ऍडव्हर्टाइजमेंट यायला लागल्या आणि त्या काळामध्ये मुलांच्या साईडने डिमांड आली की ह्या गोष्टी लवकरात लवकर पाहिजेत, म्हणून आपण साधारणतः ही ऍक्टिव्हिटी लगेचच्या लगेच स्टार्ट केली. हे पाहताना तिन्ही सुद्धा अंग, पहिल्यांदा बँकिंग, दुसरा साईडला MPSC आणि तिसरा या दोघांपेक्षाही महत्वाचा पार्ट अर्थात टेक्नॉलॉजी, ह्या तिन्ही ठिकाणी 3 महत्वाचे पिलर असल्यामुळं मला असं वाटत नाही की तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येईल म्हणून. तर आता आपण चालू करूयात. हा पार्ट चालू करताना पहिला पार्ट येतो फॅकल्टीचा की ह्यासाठी ह्या सगळ्या कोर्सेससाठी कोर्स वाईज फॅकल्टी कोण कोण असतील मी पुढे सांगतो. त्यानंतर संकल्पच्या जुन्या मुलांसाठी ओव्हरऑल स्कीम कशी असेल ती सुद्धा शेवटी सांगतो. फक्त व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा. ह्या क्वांटचा पार्ट जो आहे तो क्वांटचा पार्ट माझ्याकडे आकाश जाधव, माझ्यासोबत अमित पाटील सर जे सध्याला सकाळी 9:30 वाजता लेक्चर घेतात, त्यांच्या टीचिंगचा अनुभव तुम्हाला आला असेल. आणि सोबत ऍग्रिकल्चरच्या बॅचेससाठी सध्या शरद जाधव सर हे झूमवर लेक्चर घेत आहेत. आम्ही 3 जण क्वांटचा पार्ट जे वेगवेगळ्या बॅचेसमध्ये बॅचेस डिवाइड करून बघूयात. रिझनिंगचा जो पार्ट आहे सध्याला अमोल पाटील सरांनी लेक्चर चालू केलेले आहेत. त्यासोबत जयंत मोकाशी सर जे आहेत आणि हरीश तावरे सर जे आहेत हे दोघंही सोबत त्यांच्या लेक्चर घेतील. जयंत मोकाशी सर जे आहेत यांचे ओव्हरऑल आतापर्यंतचे रिझल्ट जे आहेत हे अक्रॉस मराठवाडा आणि MBAच्या एक्झाम्समध्ये मला असं वाटतं सगळ्यात जास्त असतील. सोबत इंग्लिश लँग्वेजसाठी नसीर हैदर सर हे काही बॅचेस घेतील आणि अभिषेक गायके सर जे आहेत हे काही बॅचेस घेतील. तर कोण कोणती बॅच घेणार आहे हे मी पुढे सांगतोच, पण या पद्धतीने चालेल. जनरल अवेअरनेसचा पार्ट खुद्द माझ्या आधी बोर्डे सर आले होते, चंद्रशेखर बोर्डे सर घेतील
आणि त्यांच्यासोबत निखिल डांगे सर घेतील. आता सध्या आलेल्या एक्झाममध्ये ग्रामीण बँकेसाठी कम्प्युटर आणि हिंदीचा पार्ट एक्स्ट्रा लागतोय. तर कम्प्युटरचा पार्ट आणि हिंदीचा पार्ट त्या वेळेला लेक्चरचे डेमोज तुम्हाला देऊन आपण चालू करूयात. तर ह्या पद्धतीनं ओव्हरऑल ही सुरू करत असताना आपली ऑनलाईनच्या एक्झामसाठीची साधारणतः ही टीम आहे. तर यानंतर पुढे ह्या ज्या बॅचेस आहेत याच्यामध्ये 3 बॅचेस सध्या ह्याकडे तुमच्या चालू होत आहेत. याच्यामध्ये टेक्निकल वाला पार्ट ऍग्रिकल्चरचा, इलेक्ट्रिकलचा हा चालू होईल का? बिलकुल तो सुद्धा पाईपलाईन मध्ये आहे. पण पहिल्यांदा काही गोष्टींवर लिटमस टेस्ट होणं आवश्यक आहे. तर ती टेस्ट आपण करून बघूयात. ओव्हरऑल त्या पद्धतीने कोणत्या पद्धतीने चालतंय, काही बग्स निघतायत का, ही सगळी एकदा टेस्टिंग व्यवस्थित झाली की त्यानंतर हा सगळा पार्ट पाईपलाईन मध्ये आहे. आता याच्यामध्ये जी पहिली बॅच आहे ग्रामीण बँकेची ऍड आलेली असल्यामुळं IBPS RRB 2020 ही कंप्लीट बॅच असेल, ज्याच्यामध्ये प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू आणि ऑफिसर स्केल 2 साठी, स्केल 2 स्केल 3 साठी त्यांना मेन्स आणि इंटरव्ह्यू इथपर्यंतचा पार्ट जो आहे तो आपण त्याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. आता ह्या तिन्ही बॅच साठीचे तिन्ही ग्रुप्स अर्थात टेलिग्रामवर आपल्याला बनवायचे आहेत, सो दॅट ह्या तिघांचे वेगवेगळे शेड्यूल ठेवणं. आता चालू करताना मी 3 तासापासून यांच्या बॅचेस चालू करतोय, पण नंतर वेळ वाढवायचा आहे. पण टेक्नॉलॉजी इतकी सुकर आहे की आपण मुलांना विचारून समजा एक्स्ट्रा वेळ वाढवायचा असेल, कसा वाढवला पाहिजे, काय केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी मुलांच्या सल्ल्याने घेता येतील. पण चालू करत असताना ही जी ही बॅच आहे ग्रामीण बँकेसाठीची बॅच ही मंडे 20 जुलैपासून सायंकाळी 5 ते 8 या वेळेमध्ये चालू होईल. याच्यानंतर वेळ आपण हात ठेवून याच्यामध्ये वेळ वाढवूयात, कारण की 3 तासामध्ये खूप मोठा कॉन्टेंट आहे. जर आपल्याला मेन्सची एक्झाम द्यायची आहे तर तेवढा वेळ सफिशियंट राहणार नाही. आपण त्याला नंतर वाढवूयात. चालू करत असताना या एक्झामसाठी महत्वाचा पार्ट आहे क्वांट आणि रिझनिंगचा. तर क्वांट आणि रिझनिंग पासून चालू करूयात आणि नंतर त्यामध्ये तिसरा लेक्चर आपण ऍड करूयात. तो तिसरा लेक्चर कसा ऍड करायचं, किती वाजता ऍड करायचं हे तुमच्या सल्ल्याने घेता येईल, सांगता येईल. पण पहिले 7 दिवस आपण 5 ते 8 या वेळेमध्ये चालू आहेत आणि नंतर 5 ते 8 मध्ये एक लेक्चर अजून एक वाढवायचं असेल ते मी तुम्हाला विचारून घेतो. 20 जुलैला ही बॅच चालू होऊन जाईल. लेक्चर लाईव्ह असतील, लाईव्ह फॅकल्टी सोबत तुम्हाला इंटरॅक्शन करता येईल आणि त्याच्यानंतर तुमची एक्झाम होईपर्यंत ते व्हिडिओ तुम्ही मल्टिपल टाइम्स रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये बघू शकता. तर ही ग्रामीण बँकेची पहिली बॅच. दुसरी असेल IBPS SO प्री. ही SO प्रीची बॅच जी सुद्धा लाईव्ह असेल. स्पेसिफिकली ऍग्रिकल्चरच्या क्राऊडसाठी त्यांना एकदम प्री मेन्स एवढा डिटेलमध्ये अभ्यास करायची आवश्यकता नाही. स्टील मागच्या वर्षी त्यांचा कट ऑफ 1,200 पैकी अचानक 22 वरून हा 36-37 पर्यंत आला होता. 37 पर्यंत कट ऑफ आला होता. कट ऑफ मध्ये स्पाइक झाल्यामुळं असलेल्या वेकन्सीज कमी झालेल्या असल्यामुळं एक मोठी कॉम्पिटिशन तिथे तयार झालेली आहे. तर प्री एक्झामसाठी जो पार्ट जितका क्रिस्पी पार्ट गणिताचा, रिझनिंगचा आणि इंग्लिशचा लागतो, साधारणतः तेवढा पार्ट हा एसओच्या प्री बॅच मध्ये जो आहे तो होणार आहे. तर त्याचा जो आहे गुरुवार पासून ती बॅच असेल 23 जुलै. वेळ 8 ते 11 सकाळच्या वेळेमध्ये केलेला आहे. सकाळच्या वेळेमध्ये करण्याच्या पाठीमागचं लॉजिक हेही होतं की वादवा सरांची बॅच संध्याकाळी चालते आणि सकाळच्या वेळेमध्ये ऍग्रिकल्चरचा पार्ट काही लोक सोबत करतायत ते संध्याकाळी करतील आणि काही वेळेला हा सकाळच्या याच्यामध्ये पार्ट ऍड कराल. यांची जी बॅच 3 तासाची याच्यामध्ये एक लेक्चर आमचा वाढावा लागेल, कारण की 1.5 तासामध्ये क्वालिटी कॉन्टेंट तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. एका लेक्चरचा 1.5 तास, 2 लेक्चरची 3 तास, तिसरा एक लेक्चर ऍड करावं लागेल. ते ऍड कसं करायचं हे मी तुमच्याशी त्यावेळेला आलेल्या बॅचचा मुलांचा एक ग्रुप बनवून चर्चा करून त्यावेळेला घेऊन टाकेल. तिसरा, काहींचं म्हणणं असं असतं की सिलेबस मोठा. आता सिलेबस मोठा आहे, पण सिलेबस मोठा असताना एका ठिकाणी 2 फॅकल्टी लागू शकतात, बाकी काय. पण काहींचं म्हणणं सोबत हेही आहे की कंप्लीट कोर्स जर आम्हाला एकाच फॅकल्टीचा लागत असेल तर तो कोणत्या विषयाचा तयार आहे का? तर हो, तो क्वांटचा सध्याला कंप्लीट कोर्स तुम्हाला मिळू शकतो. तर क्वांटचा जो कंप्लीट कोर्स आहे तो 20 जुलैपासूनच तुम्हाला मिळेल. त्याच्यामधला जो कॉन्टेंट आहे तो खूप जास्त मेहनत घेऊन बनवलेला आहे. तो असा बनवलेला आहे की उद्या चालून, म्हणजे मीच ह्या पद्धतीने बनवलेला आहे की उद्या चालून मुलं माझ्याच ऑफलाईन बॅचला येतात का नाही या पद्धतीने सगळा पार्ट त्याच्यामध्ये दिलेला आहे. एखादा टॉपिक टाईप ऑफ पर्सेंटेज असेल तर त्याचे टाईप वाईज क्वेश्चन वेगवेगळे करून प्रत्येक टाईपचं एक लेक्चर. शेवटी त्याच्यामध्ये मेन्सचे जे हे मिक्स केलेले क्वेश्चन्स, त्याच्यानंतर त्या टॉपिकचा DI, त्या टॉपिकचा डेटा सफिशियन्सी, त्या टॉपिकचं क्वांटिटी बेस्ड इनइक्वालिटी सोबतच मर्ज केलेलं आहे आणि अशा पद्धतीनं
तो वाला कोर्स जो आहे तो बनवलेला आहे. ह्या कम्प्लीट क्वांटच्या सोबत डेली एक्सरसाइज आणि पीडीएफ नोट्सही असतील. पण सध्याला डेली एक्सरसाइज आणि पीडीएफ नोट्स बनवण्यासाठी मला जी सोबत टीम लागते ती सध्याला कोरोनामुळे जिकडे तिकडे आहे. पण ह्या तिसऱ्या कोर्सची व्हॅलिडिटी 1 वर्षाची असल्यामुळं पुढच्या महिन्या 2 महिन्यामध्ये मी तुम्हाला प्रत्येक टॉपिकचा पीडीएफ नोट्स आणि प्रत्येक टॉपिक, समजा पर्सेंटेज मध्ये रॉयल्टी आणि कमिशनवर एक लेक्चर घेतलेला आहे, तर रॉयल्टी आणि कमिशनचीच टेस्ट जी आहेत तशा पद्धतीने टॉपिक वाईज टाईप वाईज टेस्ट जे आहेत ह्या प्रत्येकाच्या एक पुढे महिना 2 महिन्यामध्ये मी तुम्हाला पुढे अवेलेबल करून देईल. अराउंड 1-2 महिन्याचा वेळ लागेल पुढचा पार्ट. पण लेक्चर व्हिडिओ जे आहेत ते बऱ्यापैकी बनून जे आहेत ते तयार आहेत. तर हा तिन्ही पार्ट जे आहेत ह्या 3 बॅचेस सध्या चालू होईल. ह्याच्याशिवाय दुसऱ्याही बॅचेस पाईपलाईन मध्ये आहेत. पण पहिल्यांदा ओव्हरऑल ह्याचं सक्सेस बघावं लागेल आणि त्यानंतर आपल्याला पुढे जाता येईल. त्यातली 1 बाय 1 एक बॅच आपण बघूयात. पहिल्यांदा आहे ग्रामीण बँकेसाठीची कंप्लीट बॅच. ही ग्रामीण बँकेसाठीची कंप्लीट बॅच याच्यामध्ये IBPS RRB असिस्टंट ऑफिसर स्केल 1 to 3 प्री प्लस मेन्स प्लस इंटरव्ह्यू हा सगळा पार्ट त्यामध्ये होईल. तुमच्या त्या पॅकेजमध्ये टेस्ट सिरीज, डेली क्विज, त्यानंतर करंट अफेअर्सचे कॅप्सूल जे असतील, जीएचे कॅप्सूल असतील आणि सोबत सोबत डाऊट सेशन सुद्धा वेगळे होतील. त्यानंतर स्पेशल टेलिग्राम ग्रुप त्यांच्या डिस्कशनसाठी आपल्याला घेता येईल. इन्व्हाइट ओनली वाला जो ऑप्शन आहे त्यानुसार. आणि ती 20 जुलैला 5 ते 8 या वेळेमध्ये जी आहे त्या दिवसापासून चालू होईल. 20 जुलैपासून सायंकाळचा वेळ असेल 5 ते 8. समजा एखाद्या वेळेस लाईट नाही असं काही झालं किंवा पावसामुळं एखादं लेक्चर कॅन्सल झालं तर लगेच ते रिशेड्यूल करून तुम्हाला सोबत टाकता येईल. तर त्यामुळं खूप मोठा लॉस जो ऑफलाईन मध्ये होतो तो इनफॅक्ट कोरोनाच्या काळामुळे झाला, तो ऑनलाईन मुळे होण्याचे चान्सेस जे आहेत ते कमी आहेत. हा पहिला पार्ट. त्यानंतर असलेली व्हिडिओ क्वालिटी एकदम मॉडरेट ठेवून मोबाईल मधला डेटा सुद्धा जास्त जाणार नाही. 1 तासाचा व्हिडिओ असेल तर 200-250 MB डेटा आणि चांगल्या क्वालिटीमध्ये बघितलं तर 300 MBच्या आसपास डेटा जाईल. तेवढंच कन्झम्पशनची लिमिट ठेवून हे प्रत्येक व्हिडिओज आपण त्या पद्धतीने ऍडजस्ट केलेले आहेत. त्यानंतर हीच बॅच जी ग्रामीण बँकेची आहे, IBPS ची कंप्लीट बॅच ग्रामीण बँकेला टार्गेट करणारी, त्याच्यामध्ये 20 जुलैला इव्हनिंग 5 ते 8. त्याचं ड्युरेशन 4 महिने आहे. याच्यापेक्षा जास्तच होईल पण कमी होणार नाही. त्यानंतर व्हॅलिड ड्युरेशन 4 महिने. त्याच्यानंतर तो कोर्स तुम्हाला समजा लाईव्ह पाहता नाही आला तर रेकॉर्डेड तेच लेक्चर नंतर साधारणतः पुढचे 8 महिने तुम्हाला पाहता येईल. त्याच्यानंतर हेच जसं सांगितलं लाईव्ह लेक्चर, त्याच्यानंतर अवेलेबल रेकॉर्डेड फॉर्मॅट. ह्या बॅच साठीची नवीन विद्यार्थ्यांसाठीची फीस असेल ती 6,000 असेल. आणि जे पहिले 100 विद्यार्थी येतील, नॉन संकल्प पहिले जे 100 विद्यार्थी येतील त्यांना 6च्या ठिकाणी जे ते पहिल्यांदा 4,000 अशी फीस जी आहे त्या पद्धतीने केलेली आहे. फर्स्ट 100 सो दॅट शिकवण्यासाठी समोर काही क्राऊड जे आहेत तो मिळाला पाहिजे. ह्या बॅच साठी ग्रामीण बँकेच्या क्वांटचा पार्ट मी आकाश जाधव आणि माझ्यासोबत अमित पाटील आम्ही 2 जण बघू. रिझनिंगचा पार्ट अमोल पाटील आणि हरीश तावरे सर पाहतील. इंग्लिशचा पार्ट या बॅच साठी नसीर हैदर सर जे मराठवाड्यातील महाराष्ट्रातील काही मोजक्या सेल्टा सर्टिफाईड ट्रेनर पैकी एक आहेत, ते नसीर हैदर आणि सोबत संदेश रोकडे सर पाहतील. जनरल अवेअरनेसचा पार्ट चंद्रशेखर बोर्डे सर आणि सोबत निखिल डांगे सर पाहतील. हिंदी आणि त्याच्यासोबत कम्प्युटरचे सुद्धा लेक्चर होणार आहेत. फक्त स्केल 2 आणि स्केल 3 जे टेक्निकल पार्ट आहे 40 मार्काचा तेवढा इमिजिएट सोल्युशन नाही. पण जशी त्यांची बॅच चालू झाली टेक्निकल वाला तो पार्ट मी त्यांना जोडून देईल. तर सध्या मी एकदम कमिटमेंट क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, जीए, कम्प्युटर आणि सोबत हिंदी सुद्धा ही कमिटमेंट जी आहे ते तुम्हाला देतो. तर ह्या पद्धतीनं हे सगळे लेक्चर जे आहेत हे सगळे लेक्चर चालतील. पुढे ही दुसरी बॅच आहे एसओ प्री, स्पेसिफिकली ऍग्रिकल्चरच्या मुलांना समोर ठेवून बनवलेली आहे. तर याच्यामध्ये चालू होणारा पार्ट हा निव्वळ बेसिक पासून असेल. मला असं वाटतं की 23 तारखेला बॅच चालू झाली तर माझा सिलेबस तसं बघायला गेलं तर 10 ऑगस्टच्या आसपास चालू होईल. त्या पाठीमागचं कारण मला पहिले 15 दिवस बेसिक ऍडिशन सबट्रॅक्शन पासून या बॅचेस घ्यायच्या आहेत. सेम अबाउट रिझनिंग अँड सेम अबाउट इंग्लिश. तर जी पहिली बॅच आहे त्याच्यापेक्षा ही बॅच कमी स्पीडनं चालेल. मिनिमम 3 महिने, मला माहिती आहे 3 महिन्यापेक्षा जास्तच बॅच जाणार आहे, पण मिनिमम 3 महिने ही बॅच चालेल. व्हॅलिडिटी जी आहे ही IBPS SO ची प्री होईपर्यंत साधारणतः तुमच्या मोबाईलमध्ये हे व्हिडिओज राहतील. मागच्या दोन्ही वेळेस ऍज अ स्क्राईब बनून गेल्यामुळं एसओचा पेपर बघितल्यामुळं मला तो तरी अंदाज आहे की एसओचा
पेपरची डिफिकल्टी लेवल काय आहे, कुठंपर्यंत आहे. त्यामुळं शिकवायला तेवढा प्रॉब्लेम ना मला ना सोबतच्या फॅकल्टीला कोणाला होईल. पुन्हा लाईव्ह लेक्चर अवेलेबल इन रेकॉर्डेड फॉर्मॅट. ह्या बॅच साठीची नवीन विद्यार्थ्यांसाठीची फीस 5,000 आहे. पण जे पहिले 100 मुलं येतात त्यांना एक 3,000 करून नंतर ती 5,000 करण्यात येईल. ह्या पद्धतीनं ह्यासाठी क्वांटची जी फॅकल्टी आहे, क्वांटला ह्या बॅचला एसओच्या बॅचला मी आकाश जाधव आणि माझ्यासोबत शरद जाधव सर, जे सुद्धा ऍग्रिकल्चरचे लेक्चर फ्रेशर मुलांचे पहिल्या झूमवर साधारणतः 4-5 ग्रुप्समध्ये डिवाइड करून ते लेक्चर घेत आहेत. तर आम्ही दोघं जण क्वांटचे लेक्चर घेऊ. रिझनिंगचा पार्ट अमोल पाटील आणि हरीश तावरे सर. इंग्लिशचा पार्ट इथे मुलांची डिमांड खूप जास्त ऍग्रिकल्चरची ही इंग्लिश शिकण्याची किंवा ओव्हरऑल ऍप्टिट्यूड शिकण्याची, सगळं ऍप्टिट्यूड शिकण्याचा त्यांचा कम्फर्ट असतो मराठी इंग्लिशमध्ये. तर त्यामुळं इंग्लिशचा पार्ट जो आहे तो अभिषेक गायके सर मोस्टली आणि सोबत संदेश लोकडे सर या पद्धतीने घेतील. तर अशा पद्धतीनं क्वांट, रिझनिंग आणि इंग्लिश या पद्धतीनं फॅकल्टी असणार आहे. मेन्सचा पार्ट कसा करायचा, मेन्सचं सोल्युशन सुद्धा लवकरच तुमच्या समोर तयार असेल. तर या पद्धतीनं या बॅचेस जे आहेत आपल्या चालू होत आहेत. तर ही दुसरी झाली. त्यानंतर काहींचं म्हणणं असेल की एखादी बॅच कंटिन्यू करत असताना, एखादी बॅच घेत असताना, बॅच सुरू असताना की त्याच्यामध्ये सगळा पार्ट मला ह्याच फॅकल्टीचा पाहिजे, सगळा पार्ट त्याच फॅकल्टीचा पाहिजे. तुम्ही बघा, हे सगळं जर ज्यावेळेस मी बघितलं, ज्यावेळेस मला असं वाटलं की एक सगळा कंप्लीट क्वांट ज्या पद्धतीने येत आहे, ज्याच्यामध्ये म्हणजे बेसिक वाल्या मुलांपासून ते एकदम डिफिकल्ट लेवलची तयारी करणाऱ्या मुलांपर्यंत सगळं जर बघितलं, तर मला असं वाटलं की तो वाला पार्ट कंप्लीट करायला 250 ते 300 तास लागतात. ह्या लाईव्ह बॅचेसचा एक प्रॉब्लेम आहे की डे 1ला 100% स्ट्रेंथ असेल तर शेवटच्या दिवशी ती 50% पर्यंत राहते. ही इथंच नाही, ही कुठेही आहे. पण मग जो क्वालिटी कॉन्टेंट शेवटपर्यंत द्यायचा आहे तो शेवटी देत असताना मुलं शेवटपर्यंत टिकत नाहीत. हे कोणत्याही ऑनलाईन आणि ऑफलाईन प्लॅटफॉर्मवर पण होतो की बॅच चालू करत असताना पहिल्या दिवशी जर 100 मुलं असतील तर शेवट करत असताना ती 40 ते 50 राहतात. तर त्यामुळं एक कंप्लीट व्हिडिओ कोर्स जो आहे तो माझा लॉकडाऊनच्या काळामध्ये मी बनवून ठेवलेला आहे. तर तो त्याच्याबद्दलची डिटेल जी आहेत तर त्याच्यामध्ये कव्हर करताना मी सगळ्या एक्झाम्स कव्हर केलेल्या आहेत. त्यामध्ये जो कोणता नवीन पार्ट मला दिसेल, माझी सोबत रेकॉर्डिंग जी आहे ती चालू असेल. याच्यामध्ये नवीन जोही पार्ट येतोय, डेटा सफिशियन्सी मिक्स डी आहे असे काही येत आहेत, काही जो कोणता नवीन पार्ट दिसला तो सगळा पार्ट त्यामध्ये ऍड होईल. या पार्टमध्ये मला अजून ऍड करायचं आहे की एक्झाम मध्ये आलेले प्रीचे पर्सेंटेजचे क्वेश्चन एकाखाली एक, मेन्सचे एक्झाम मधले पर्सेंटेजचे क्वेश्चन एकाखाली एक, टॉपिक वाईज त्या टॉपिकमध्ये, तर तो अनएंडिंग असणार आहे. हा वाला पार्ट जो कंप्लीट कोर्स आहे हा अनएंडिंग असणार आहे. भले 12 महिन्यानंतर तुमचा पार्ट संपेल, तुमची व्हॅलिडिटी संपेल, पण माझा कोर्स संपणार नाही. त्याच्यामध्ये कंटिन्युअस माझ्या साईडने ऍडिशन जे आहेत ते ऍडिशन चालूच असते. तर त्यामुळं हा क्वांटचा जो पार्ट आहे, हा क्वांटचा पार्ट आपण कंप्लीट व्हिडिओ कोर्स जो तो बनवलेला आहे 20 तारखेपासून चालू होऊन जाईल. त्याची व्हॅलिडिटी 12 महिने असेल. लेक्चर्स अवेलेबल इन रेकॉर्डेड फॉर्मॅट तुमच्यासाठी. त्यानंतर 4,000 साधारणतः त्या बॅचची फीस असेल आणि पहिल्या 100 मुलांसाठी तो 3,000 मध्ये अवेलेबल होऊन जाईल. पण त्यामध्ये एकेका टॉपिकचे हे व्हिडिओ जर बघितले तर बेसिक बेरीज वजाबाकी, बेसिक कॅल्क्युलेशनचे 17, नंबर सिस्टमचे 16, पर्सेंटेजचे 25, सिम्प्लिफिकेशनचे 6, हे एक तासाचे आहेत. अप्रॉक्सिमेशनचे 6, प्रोबॅबिलिटीचे 15, परम्युटेशन कॉम्बिनेशन 12, हे कमीत कमी बनलेले आहेत. याच्यामध्ये मी ह्याच्यातली ऍडिशन जी ती कंटिन्युअस चालू ठेवणार आहे. कंटिन्युअस त्याच्यामधली ऍडिशन जी आहे ती चालू ठेवणार आहे. या पद्धतीनं हा वाला प्रोलॉंग एक अराउंड शेवटचं फायनल टार्गेट आहे माझं की 300 व्हिडिओज पर्यंत यामधला कॉन्टेंट असला पाहिजे. पण एक्झाम कव्हर होताना छोट्यातल्या छोट्या एक्झाम पासून मोठ्या एक्झाम पर्यंत आणि प्रत्येक व्हरायटी गणितातली त्यामध्ये मी कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. तर अशा पद्धतीनं हा वाला पार्ट असणार आहे. हा वाला पार्ट नवीन मुलांना जितका चांगला, जितका लागू होईल. काही लोक त्याला आम्ही जुने आहेत, आम्हाला पहिल्यापासून करायची आवश्यकता नाही, तर त्याच्यामध्ये मी वेगळा प्रत्येक टॉपिकचा मेन्स चॅलेंजर सिरीज ठेवलेला आहे. ज्यांना असं वाटतं की माझी पहिल्यापासून तयारी झालेली आहे तो मेन्सच्या पार्ट पासून चालू करतो. ज्याला वाटतं की पहिल्यापासून शिकायचं आहे तो पहिल्यापासून चालू करू शकतो. प्रत्येक व्हिडिओमध्ये खाली एक डिस्क्रिप्शन दिलेलं आहे मी. डिस्क्रिप्शन मध्ये हा वरचा व्हिडिओ कुठे कामाचा आहे, हा व्हिडिओ बघण्याच्या आधी कोणती कॉन्सेप्ट माहिती पाहिजे, ह्याचा फायदा कुठं होतो, हा टॉपिक प्रीला येतो की मेन्सला येतो,
साधारणतः ह्या जेवढे व्हिडिओज तयार आहेत त्या सगळ्यांना डिस्क्रिप्शन सहित ह्या सगळ्या गोष्टी बनवून ठेवलेल्या आहेत. तर हा क्वांटचा फक्त पार्ट सध्या तयार आहे. टप्प्याटप्प्याने रिझनिंग, इंग्लिश आणि बाकी विषय सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये तयार दिसतील. तर ह्या पद्धतीनं हा तिसरा पार्ट, एवढा पार्ट सध्या तयार आहे. विषय राहतो जुन्या विद्यार्थ्यांचा. जुन्या विद्यार्थ्यांचा विषय राहतो. आता बघा, जुन्या विद्यार्थ्यांमध्ये जे माझे जुने विद्यार्थी यांच्यापैकी जे लोक ऑक्टोबरच्या एंडला दिवाळी होती ना, ऑक्टोबरच्या आधी मिड सप्टेंबर पासून बॅचेस नव्हती, कारण की असलेल्या बॅचेस संपवल्या होत्या, ज्या ऑफलाईन बॅचेस होत्या माझ्याकडे असलेल्या. नोव्हेंबर पासून जे मुलं आले ह्या लोकांना मधूनच बॅच सोडून, नोव्हेंबर पासून आले लोकांना मधूनच बॅच सोडून जावं लागलं कोरोनामुळे. हे जावं लागलं 11-12 मार्चच्या आसपास. भलेही नोव्हेंबरवाल्या एखाद्या बॅचची, मिड नोव्हेंबरला चालू झालेल्या एखाद्या बॅचचा सिलेबस संपत आला असेल, स्टील सिलेबस त्यामध्ये बऱ्यापैकी पार्ट बाकी होता. तर 1 नोव्हेंबर पासून जे मुलं संकल्प एज्युकेशन औरंगाबाद आणि संकल्प एज्युकेशन पुणे या ठिकाणी एनरोल केलेला आहे, त्या सगळ्यांना 1 नोव्हेंबर किंवा त्याच्यानंतर एनरोलमेंट केलेला सगळ्यांना हा वाला जो कोर्स आहे लाईव्ह मधला, जर ऍग्रिकल्चर असेल तर प्री वाला पार्ट घ्या आणि एनी ग्रॅज्युएट असेल तर RRB वाला पार्ट घ्या. दोन पैकी कोणताही एक कोर्स जो आहे तर त्यांचं नुकसान होऊ नये, त्यांना तो फ्री असेल. पहिला टप्पा. दुसरा, आता ज्यांच्या बॅचेस दिवाळीच्या आधी झालेल्या आहेत ह्या लोकांना एनी हाऊ प्रत्येक पार्ट बेसिक पासून शिकलं पाहिजे असं मला वाटत नाही, की बेसिक पासून बेरीज वजाबाकीचं लेक्चर त्यांनी केलं पाहिजे असं वाटत नाही. पण दिवाळीच्या आधी ज्या लोकांचे लेक्चर झाले होते, दिवाळीच्या आधी यांचा सिलेबस पोर्शन हे सगळं संपलं होतं दिवाळीच्या आधी, अशांसाठीची युट्यूब लेक्चर सिरीज जी सध्या मी टॉपिक वाईज घेतोय, मी त्याच्यानंतर शिफ्ट करणार आहे. आणि ह्या मुलांच्या हिशोबाने जे दिवाळीच्या आधीचे होते, ज्यांना फक्त एक्झामच्या हिशोबानं फास्ट कसे सोडवायचे, एखाद्या मोठ्या एक्झामचं अनालिसिस कसं करायचं, मेन्सच्या एक्झामचं अनालिसिस करायचं, त्याचे युट्यूब व्हिडिओ हे कोरोनाच्या प्रत्येक काळामध्ये माझेच नाही, माझे सोबत अमित पाटील सरांचे, संदेश लोकडे सरांचे आणि अमोल पाटील सरांचे सगळ्यांचे युट्यूब व्हिडिओ जसे आहे बिलकुल तसेच चालू राहतील. त्यांना त्याच्यामध्ये कोणतीही कमी सापडणार नाही आणि युट्यूबच्या व्हिडिओचा कॉन्टेंट आणि ऍप मधला कॉन्टेंट याच्यामध्ये कवडीचाही फरक दिसणार नाही. फक्त होतं काय, याच्यामध्ये युट्यूबला एखादा पार्ट घेत असताना, सपोज मी प्रोबॅबिलिटीचा पार्ट घेतला, पण प्रोबॅबिलिटीचा पार्ट घेताना मला मेन्स चॅलेंजर सिरीज माझी इच्छा आहे की 7 लेक्चर बनवले, मी 15 क्वेश्चनचे 7 बनवलेले मेन्स वाला पार्ट. पण जसा डिफिकल्ट पार्ट चालू होतो युट्यूबची स्ट्रेंथ जी तिथं मुलांची कमी होत जाते. त्यामुळं त्यांना 7 जर आपले मेन्स चॅलेंजर सिरीज आहेत त्यांना 2 किंवा 3 घ्यावं लागतात. एवढाच पार्ट तिथे येतो. पण साधारणतः आता युट्यूबचा जेवढा काही कॉन्टेंट असणार आहे हा सगळा हा दिवाळीच्या आधीचे जे संकल्पचे विद्यार्थी आहेत त्यांना फोकस करून एकदम बेसिक पासून न घेता, कारण की बेसिक त्यांचं बॅचेस त्यांच्या सगळ्यांच्या 4-4 महिन्याच्या 4.5 महिन्याच्या बॅचेस संपलेल्या आहेत, तर अशा विद्यार्थ्यांच्या हिशेबानं सोबत चालू ठेवण्यात येईल. त्यामुळं त्याही विद्यार्थ्यांचं कोणत्याही विषयाचं नुकसान होणार नाही. हा दुसरा मुद्दा. स्टील त्याच्यानंतरही काही लोक असं म्हणतील की आमच्या बॅचेस झालेल्या आहेत, स्टील आम्हाला ही एखादी गोष्ट घ्यायची आहे, ही त्याच्यानंतर ही गोष्ट घ्यायची आहे. तर इनफॅक्ट मी म्हणेल की तुम्हाला कोणत्याही यापैकी वरच्या बॅचेसची आवश्यकता नाही, ज्यांची ऑफलाईनला बॅच संपलेली आहे, त्याच्यानंतरही घ्यायचं असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी हे 50% ऑफ ऑन ऑल कोर्सेस फॉर स्टुडंट एनरोल्ड बिटवीन. संकल्पचे जुने विद्यार्थी, मी असं समजतो की बँकिंगची तयारी एखादा मुलगा साधारणतः 2.5-3 वर्षापासून करतोय, 2.5 वर्षापासून करतोय, आजपासून 2.5 वर्ष पाठीमागे गेले. तर अशा सगळ्या विद्यार्थ्यांना 1 जानेवारी 2018 ते 30 ऑक्टोबर पर्यंत या विद्यार्थ्यांना, 30 ऑक्टोबरच्या अलीकडच्या दिवाळीच्या अलीकडच्या विद्यार्थ्यांना यांना एक अराउंड 50% ऑफ त्याच्यामध्ये असला पाहिजे. पण 1 नोव्हेंबर नंतर ज्यांचं जेन्युइन नुकसान कोरोनामुळे झालेलं आहे ह्या सगळ्यांना लाईव्ह वाली एक बॅचची ती बॅच त्यांना दिली पाहिजे, तर त्यांना ती बॅच मिळेल. ह्या दोघांनी काय करायचंय की ज्यांना हे पाहिजे आणि हे पाहिजे, फक्त त्यांनी व्हॉट्सअपला त्यांचं नाव, ID कार्डची झेरॉक्स, रिसिप्टची झेरॉक्स ही गोविंद सरांना 9637272720 याच्यावर पाठवायची आहे. संकल्प एज्युकेशन औरंगाबाद आणि पुण्याच्या विद्यार्थ्यांनी फक्त बघायचे की फक्त त्याच्यामध्ये मेन्शन करा की औरंगाबादचा विद्यार्थी आहे किंवा पुण्याचा आहे. तर समजा वरचा पार्ट बघून सर तुम्हाला एक प्रोमो कोड अवेलेबल करून देतील, तो प्रोमो कोड मिळाला तुम्ही टाकला की तुम्हाला ती वाली बॅच फ्री मध्ये अलॉट होऊन जाईल. तर तो वाला पार्ट. आणि जे हे मुलं आहेत
त्यांना जो प्रोमो कोड सर देऊन टाकतील तो 50% ऑफसाठी अवेलेबल असून जाईल. तर ह्या पद्धतीने आपल्याला हा वाला पार्ट याची आखणी करायची आहे. त्याच्यानंतर ह्यातले काही विद्यार्थी असं म्हणतील की मान्य आम्ही नवीन आहोत, आम्ही इथं आलेलो आहोत, पण आल्यानंतर आम्हाला नंतर तुमच्या ऑफलाईन बॅचेससाठी तर घरी आमचा अभ्यास होत नाहीये, ऑफलाईन बॅचेससाठी नंतर औरंगाबादला आलं तर कसं असेल. तर त्यांनाही ऑफलाईन बॅचेससाठी नंतर काही ना काही त्यांची फीस कमी करता येईल आणि कमी करावी लागेल, ती करूयात. त्यानंतर दुसरं हे डिजिटल सोल्युशन मला असं वाटतं सध्या हिंदी बेल्ट किंवा हिंदीमधून जे काही तुमचे चॅनल चालतात त्याच्यापेक्षा खूप स्वस्त आहे. पहिली गोष्ट जेन्युअनली तुम्ही कम्पेअर करून बघा, खूप स्वस्त आहे. आणि नंतर एकदम ओपनली मी सांगेल लेक्चरची क्वालिटी, लेक्चरचा कॉन्टेंट टॉपिक बाय टॉपिक, की क्वांटचा इथे घेतलेला मराठी टॉपिक आणि तिकडे घेतलेला रिझनिंगचा घेतलेला, इंग्लिशचा घेतलेला, जीएचा घेतलेला, याचं कंपॅरिझन तुम्ही लोकांनी केलंच पाहिजे. तर हे कंपॅरिझन करून वेळोवेळी त्याच्यावरचा फीडबॅक सुद्धा कळवत चला. तर हे औरंगाबाद आणि पुण्याच्या विद्यार्थ्यांसाठी 2 पार्टमध्ये डिवाइड केलेलं आहे. पहिलं ज्यांच्या बॅचेस बाकी होत्या त्यांना कम्प्लिटली फ्री केलं. दुसरं ज्यांच्या बॅचेस झालेल्या आहेत त्यांच्यासाठी युट्यूबचे लेक्चर जे आहेत हे मेन्स लेवलचे हे कंटिन्युअस चालू असतील. क्वांट, रिझनिंग, इंग्लिश तिन्ही विषयाचे चालू असतील. पण सोबत सोबत जर त्यांना अजून पाहिजेच असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा तो सुद्धा विंडो ओपन करून दिलेला आहे. पुढे राहतो. मला काल मेसेजमध्ये काही मुलांनी सांगितलं होतं की सर आयलंडच्या विद्यार्थ्यांसाठी हा वाला पाठ कसा असेल. तर फक्त आयलंडच्या विद्यार्थ्यांनी त्यांचं जे नाव आहे, ज्यांना ओव्हरऑल ह्या किंवा ह्या कोणत्याही पार्टमध्ये यायचं असेल त्यांचं नाव, ID, रिसीट नंबर, हा सगळा पार्ट जो आहे तो शरद गायके 55@gmail.com याच्यावर पाठवून द्या. आयलन औरंगाबादच्या विद्यार्थ्यांनी फक्त SHARADGAIKE55@gmail.com त्यांच्याकडे पाठवून द्या. तिकडून रिक्वेस्ट इकडे आली की प्रोमो कोड हे आयलनच्या टीमला जातील आणि ते तुम्हाला पाठवून देतील. संकल्पचा सगळा पार्ट तुमच्या प्रोमो कोडचा जो आहे तो गोविंद सर पाहणार आहेत 9637272720. जे हे विद्यार्थी आहेत ते त्यांचं ओव्हरऑल सगळे क्रेडेन्शियल चेक करतील आणि त्यांना बॅचेस अलाउ करून देतील आणि हे जे आहेत हे सुद्धा त्यांना मिळून जाईल. तर अशा पद्धतीनं हा वाला पार्ट केलेला आहे. इमिजिएट आज चालू केल्या मी ऍप मधला कॉन्टेंट मी जसं सांगितलं की पहिल्यांदा तो एक मोठा रांजण बनवलेला आहे आणि सध्या पहिले 8 दिवस 10 दिवस त्यातला जो पार्ट होता तो वाटीनं पाणी टाकायचा होता. आता आपण हळूहळू मगावर आलेलो आहे. आता याच्यानंतर आपण बादलीनं त्याच्यामध्ये पाणी टाकून अशा पद्धतीनं ही एक पाठीमागची बॅकएंड टीम जी आहे ती डेव्हलप केलेली आहे. ह्यातला सगळा कॉन्टेंट किंवा सगळं जे काही पार्ट आहे तो सगळा बॅकएंडला तयार आहे. जीएचा पार्ट, करंट अफेअर्सचा पार्ट कोण पाहणार तो वाला, जीए क्विजचा पार्ट जो आपल्या डेली क्विजचा जो पार्ट आहे तो कोण पाहणार, जॉब अपडेटचा पार्ट कोण पाहणार, हा सगळा पार्ट ठरलेला आहे. स्टील कॉन्टेंटमध्ये आज आणि आजच्या नंतर अजून काही महिन्यांनी तुम्ही जसं बघाल तसं तुम्हाला वेळोवेळी त्याच्यामध्ये चांगले अपडेट दिसतील. कारण की तो व्हाईट लेबलिंग करून असा एकदम रॅन्डमली आलेला नाही, तो एक एक पार्ट करून बनवलेला आहे. त्यातले सजेशन देऊन मी मुलांना पाठवलं, ते मुलांकडून सजेशन घेतले होते. तर ओव्हरऑल त्या पद्धतीने सगळ्यांना विनंती आहे की आपल्या मोबाईलवर तुम्ही प्ले स्टोअरवरून, गुगल प्ले स्टोअरवरून आय प्रथम नावाचं हे जे ॲप आहे हे ॲप डाउनलोड करावं. ओव्हरऑल ते पाहावं. त्यातले जे काही तुमचे डाऊट्स असतील तो वरती एक नंबर दिलेला आहे. त्या नंबरला डायरेक्टली वरच्या राईट हँड साईडला वरच्या कोपऱ्यामध्ये नंबर दिलेला आहे. तिथे कॉल करून कंटिन्युअस सांगत चला. कारण की हिंदीमध्ये मिळणारे सोल्युशन्स भरपूर आहेत. हा पहिला असा मराठी मधला सोल्युशन MPSC आणि बँकिंग ह्या दोन्ही एक्झामसाठी तयार करण्याचा प्रयत्न आहे. बँकिंगचा पार्ट चालू झालेला आहे. लवकरात लवकर MPSCचा सुद्धा जो पार्ट आहे तो आपण चालू करून देऊयात. फक्त याच्या सोबत तुमच्या सगळ्या सूचना ज्या आहेत त्याही वेळेवर कळवत चला. दुसरं की युट्यूबचे सेशनचा मॅक्सिमम बेनिफिट जो आहे हा तुम्ही लोकांनी घ्यायचा आहे. कारण की युट्यूबवर आपल्याला एक्सपेरिमेंट खूप करून पाहता येतील. मागच्या महिन्याभरातच मी टॉपिक वाईज जर बघितलं तर टॉपिक वाईज मध्ये सिम्प्लिफिकेशन, परम्युटेशन, कॉम्बिनेशन, प्रोबॅबिलिटी, सध्या नंबर सिस्टम, हा सगळा पार्ट टॉपिक वाईज अमित सरांनी टाइम अँड वर्क वाला पार्ट बघितला, वेन डायग्राम वाला पार्ट चालू आहे. हा तसाही टॉपिक वाईज पण ट्राय केलं. एक्झामच्या पेपरचं अनालिसिस मी ग्रामीण बँकेची असिस्टंट प्री, ग्रामीण बँकेची असिस्टंट मेन्स, PO प्री आणि PO मेन्स त्याचं अनालिसिस घेतलं. बाकी मोठमोठ्या ज्या दुसरे काही नेटवर्क किंवा बाकी काही प्लॅटफॉर्म त्या प्लॅटफॉर्मवरच्या टेस्ट ज्या आहेत ह्या सुद्धा लाईव्ह मध्ये आपल्याला देऊन तुमच्या समोर दाखवता येतील. ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी येणाऱ्या काळामध्ये
ॲपमध्येही घडतील आणि सोबत सोबत यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मला कुठंच मागे पडणार नाही. कारण की यूट्यूबचा प्लॅटफॉर्म तुम्ही पाहत असाल तर अचानक लेक्चर बंद झाल्याचं किंवा कॅन्सल झाल्याचं प्रमाण हे 0 आहे. आज तरी मोठा काळ गेलेला नाही, 1.5 महिन्याचा काळ गेलेला आहे. मग ते अमित सर असो किंवा माझ्या साईडनं असो, अचानक पावसामुळे लाईट गेली, बाकी काय झालं, एकदम तसं काय असेल तर ठीक आहे, पण लेक्चर वेळेवर स्टार्ट होत आहे तर युट्यूबमध्ये कसलीही कुचराई होणार नाही. युट्यूबचा कॉन्टेंट आणि सोबत सोबत ॲपचा कॉन्टेंट दोन्ही सुद्धा येणाऱ्या कोरोनाच्या काळामध्ये हे साईड बाय साईड चालेल. बाकी अभ्यास सुरू ठेवा, एक्झामचे सुपरफास्ट अपडेट, बाकी सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी वेळोवेळी माझ्याकडून असतीलच. ते जास्त करून मी युट्यूब चॅनलवर प्रेफर करेल. त्यानंतर एक्झामची अपडेट, जॉब नोटिफिकेशन, एक्झामचे एक्सपेक्टेड डेट्स, एक्झामची स्ट्रॅटेजी, स्टडी प्लॅन, हा सगळा पार्ट कंटिन्युअस बेसिसवर स्टडी प्लॅन युट्यूबच्या निमित्तानं जे हे मी तुमच्याकडे घेऊन येईल. अभ्यासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.